निमित्ताने आजच्या सर्वसाधारण सभेला जमलेल्या सर्व समाज बांधवांचे व भगिनींचे श्री कुलस्वामी माता नाभिक समाज मंडळ सहर्ष स्वागत करते। मी प्रथमतः आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे आपल्या समाज मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष श्री प्रल्हाद लिंबाळे व खजिनदार अध्यक्ष सेक्रेटरी या चौघांना विनंती करतो की त्यांनी येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। अध्यक्ष श्री रमेश चिंतामण खंबाळे, सचिव श्री नारायण किसन खंबाळे, खजिनदार श्री जोतू लोटन चिंतावकर। किशोर हिम्मत बर्डे खजिनदार मी तुम्हाला समजतो। मी तुम्हाला विनंती करतो सर्वांना की पहिले आपण आपल्या लिंबायतमाता संतसेना महाराजांनी यांच्यापासून पुष्पहार अर्पण करावा व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। प्रथम दीप प्रज्वलन, त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात। मान्यवरांनी श्री लिंबायतमाता, श्री उल्हासबाई कोटवाल, श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करावी। मेणबत्ती पेटवून द्या, मेणबत्ती पेटवून द्या, मेणबत्ती। बोल कुलस्वामी लिंबायतमाते की जय। श्री नारायण खंबाळे यांनी श्री संतसेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा व किशोर हिम्मत बर्डे यांनी भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। संतसेना महाराज की जय। वीरभाई कोतवालांचा जय। मेणबत्ती पेटवावी। हा मी लावतो। नाही ते खेळ नाही कार्यक्रमास सुरुवात करावी। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कार्यक्रमाचं। दीप प्रज्वलन करूया। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे।
आजच्या सर्वसाधारण सभेसाठी सभेसाठी जो 2023-24 आणि 25चा जो लेखाजोखा आहे समाज मंडळाचा तो समाजासमोर सन 2024-25 वर्षाच्या जमा खर्चाला सभेची मान्यता घेणे, सन 2025-26 या वर्षासाठी ऑडिटरची नेमणूक करणे, पुढील सन 2025 ते 30 या कार्यकाळासाठी व्यवस्थापन समितीची निवडणूक पार पडलेली आहे. अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या वेळेस येणारे विषयांवर चर्चा करणे, तर जनपूर्ती अभावी जर सभा रद्द झाला त्याच ठिकाणी त्याच दिवशी पुन्हा सभा घेण्यात येते. आता ती वेळ पण निघून गेली आहे, 12:30 झालेली आहे. ठीक आहे, आता सर्वसाधारण सभेला आपण सुरुवात करत आहोत. तर मी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपली सर्वसाधारण सभेची 2025-24 जो लेखाजोखा आहे तो समाजासमोर मांडावा. सर्वसाधारण सभेला आपण आता सुरुवात करीत आहोत. सभेपुढे पहिला विषय आहे सभेच्या अध्यक्षांची नेमणूक करणे. नेहमीप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश चिंतामण खंबायत यांना मी विनंती करतो की त्यांनी सभेचा अध्यक्षस्थान स्वीकारावं. आताच डॉक्टरांनी श्री रमेश चिंतामण खंबायत यांचा अध्यक्ष म्हणून
विषय दुसरा, सन 2024-25 या वर्षाच्या जमा खर्चाला सभेची मान्यता देईल. हे ताळेबंद पत्रक बनवलेलं आहे. सॉरी सर्वांना, आपण नेहमी हे जमा खर्च ताळेबंद पत्रक आपण दरवर्षी प्रत्येकाच्या हातात देतो, पण आता या पावसामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा जमा खर्चाचं ताळेबंद पत्रक तर बनवलं आहे, पण ते झेरॉक्स कॉपी हातात नसल्यामुळे तुम्हाला कोणाला देता येत नाही. तरी मी दिलगिरी व्यक्त करतो, मी वाचून दाखवतो. तशी आमची कमिटीची मीटिंग यापूर्वी माझ्या घरी ठाण्याला झाली होती. सेम या ताळेबंद पत्राला सभेची मान्यता घेण्यासाठी, सभेची म्हणजे कमिटी सभेची, मला वाटतं तेव्हा लालसाहेब उपस्थित होते, साहेबराव उपस्थित होते. तर तेव्हा पण मी हे वाचून दाखवलेलं होतं, तर आता वाचून दाखवतो आहे. आपल्याकडे मागील वर्षाची शिल्लक हे 19,883 रुपये होते. 19,883. चालू वर्षी त्यावर बँक व्याज मिळालं आहे 864 रुपये. आपण जो मेळावा घेतो त्या मेळाव्याच्या मध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे आपली सभासद फी आणि दुसरी वर्गणी, मेळाव्याची वर्गणी. सभासद फी म्हणून आपण आतापर्यंत प्रत्येक सभासदाकडून 300 रुपये घेत आलेलो आहे. या 300 रुपये प्रमाणे ही सभासद फी जमा झाली आहे 22,500 रुपये. आणि मेळाव्याची वर्गणी जी जमा झाली आहे ती 90,004 रुपये. त्यानंतर मेळाव्याला विशेष सहकार्य लाभलं ते बदलापूर वासियांकडून आपल्याला 39,000 रुपये देणगी म्हणून मिळालेली आहे. असे आपली जमा रक्कम आहे 1,72,251 रुपये. 1,72,251 रुपये इतके चालू वर्षात आपल्या मंडळाकडे जमा झाले, इन्क्लुडिंग गेल्या वर्षाची शिल्लक. आता खर्च झाला आता वर्षभरात तो म्हणजे ऑडिट फी 3,000 रुपये. आपल्याला धर्मदाय आयुक्तांकडे काही कामं करून घ्यायची होती, त्यामुळे आपल्याला ॲडव्होकेट नेमावा लागला. त्या ॲडव्होकेटची फी भरली आहे आपण 14,000 रुपये. प्रिंटिंग व स्टेशनरी 4,324 रुपये. आज जशी वार्षिक सभा होत आहे तशी वार्षिक सभा गेल्या वर्षी झाली होती आणि त्या सभेचा खर्च आहे 3,615 रुपये. आपला मेळाव्याचा खर्च आहे 78,507 रुपये. बँकेने SMS चार्जेस कट केलेले आहेत 12 रुपये. GST चार्जेस केलेले आहे 2 रुपये. वकिलाला जशी फी दिली तशीच काही रक्कम आपल्याला
धर्मदाय आयुक्तांच्या ऑफिसमध्ये पेड करावी लागलेली आहे ती आहे 1,880 रुपये. आजच्या घडीला बँक खात्यात शिल्लक आहे 64,589 रुपये. आजच्या घडीला असं म्हणता येणार नाही, कारण मी आपल्या सर्वांच्या कमिटीच्या सर्वांच्या संमतीने या 64,000पैकी 40,000ची एफ.डी बनवलेली आहे. कॅश इन हँड 2,322 रुपये असा एकूण खर्च आहे 1,72,251 रुपये. तर हा जमा खर्च तुमच्या समोर सादर करण्यात आलेला आहे. मी या सभेला अशी विनंती करतो की त्यांनी या जमा खर्चाला आपली मान्यता द्यावी. मंजूर. विषय क्रमांक 2 सर्वांमध्ये मंजूर झालेला आहे. विषय क्रमांक 3 सन 2025-26 या वर्षासाठी ऑडिटरची नेमणूक करणे. गेल्या 3-4 वर्षाचे ऑडिट ऑनलाईन भरून दिल्याचं काम आपल्या नवीन ऑडिटरने करून दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना आपण जी वकील फी जी दिली ती सर्व त्याच्यात समाविष्ट आहे. तर त्या असोसिएटचं नाव आहे मिश्रा अँड प्रियंका असोसिएट. मिश्रा अँड प्रियंका असोसिएट. मला असं वाटतं की आपण त्यांनाच पुढे कंटिन्यू करावं की जे आपल्याला धर्मदाय आयुक्ताच्या कार्यामध्ये पण सहकार्य करतात. तर सर्वांची जर संमती असेल तर मी या प्रियंका असोसिएटला आपण ऑडिटर म्हणून मान्यता द्यावी. मंजूर. चौथा विषय आहे सन 2025-30 या कार्यकाळासाठी व्यवस्थापन समितीची निवडणूक घेणे. आता ही जी प्रक्रिया आहे निवडणुकीची ही ऑलरेडी आपण पार पाडलेली आहे. यासाठी आपल्याला सर्वांना माहीतच आहे की गुलाब बाबुराव खंबाळे यांची निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक झालेली होती आणि त्यांनी आपलं काम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलेलं आहे. आपण त्यांना सर्वजण मिळून धन्यवाद देऊया आणि पुढे टाळ्यांचा गजर करूया. सर्वांच्या समोर
मला वाटतं या 11 जणांच्या टीमचं नावं आलेली आहेत. पूर्वी आपल्या कमिटीमध्ये, पूर्वी म्हणण्यापेक्षा आता सध्याच्या आमच्या कमिटीमध्ये 9 लोक होते. आता 11 जणांना आपण घेतो आहे. आपल्या घटनेमध्ये तशी तरतूद आहे की कमीत कमी 9, जास्तीत जास्त 11. तर तशी आपला 11 जणांचा कोरम आपण कंप्लीट करतो आहे. या 11 जणांना कमिटीच्या वतीने मी शुभेच्छा देतो. त्यांनी आपलं काम उत्कृष्टपणे ते पार पाडतील यात काही शंका नाही. कोणाला काही बोलायचं असेल, सर्वांसमोर आलेली आहे. कोणाला विचार मांडायचे नंतर म्हणणं आहे, पण ते आपण नंतर घेऊ. 5वा विषय आहे, मी पुढच्या विषयाकडे वळतो. 5वा विषय आहे अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस विषयावर चर्चा करून निर्णय घेणे. जर कुणाला काही समस्या असतील, कुणाला काही आपलं म्हणणं मांडायचं असेल तर त्याने एकदम बिनधास्तपणे आपलं म्हणणं मांडावं. त्याच्यावर चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. कुणाला बोलायचं असेल, आपलं म्हणणं मांडायचं असेल, मंडळाने काय करायला पाहिजे, काय करायला नको पाहिजे, मंडळाचं गेल्या 5 वर्षात मंडळाने काय चुकीचं केलं, काय बरोबर केलं, ह्या सगळ्यांविषयी बोलायला तुम्हाला नक्कीच अधिकार आहे. तर कुणाला मांडायचं असेल तर त्यांनी आपल्या म्हणणं जरूर मांडावं. कोणाला आपलं म्हणणं मांडायचं आहे? मंडळाने काय करावं, काय नाही करावं, काय चर्चा करावी, कोणाच्या मनात काहीच शंका नाही आहे? शंका नसेल तर एकदा हात वर करून बोला, काहीच शंका नाही आहे. शंका आहे? या ना मग बोला बोला. हे व्यासपीठ तुमचंच आहे. पुढे तो विषय नंतरचा आहे. हां ठीक आहे, ते काही झालं म्हणून तो काही विषय नाही, पण जस्ट शंका आहे ते क्लिअर करून देऊ. बरं, सगळ्यात पहिलं तर मला वाटतं आपण ग्रुपमध्ये 10-11 मेंबर होतो, तेवढ्याच लोकांना हा विषय माहिती असतात. निवडणुकीमध्ये 2 भाग. पहिला की इनकेस समजा निवडणूक झाली असती याच्यामध्ये मतदान करण्याचे अधिकार सर्वांना होतात का? पहिला प्रश्न मला तो झाली. निवडणूक अधिकारी तुम्ही होते सर्वांना, म्हणजे ऑल सर्वे, म्हणजे जस्ट लेडीज असतो या कोणी जेंट्स असतो. दुसरा भाग, ज्यांनी वर्गणी दिली आहे फक्त त्याच लोकांना अधिकार होता. गेले 3 वर्ष असो या कोणीही असो, ते भले 10 वर्षापासून ज्यांनी असो या नसो, शेवटी ते आपले समाजाचे मेंबर आहेत. तर त्यांनाही तो अधिकार होता का? समजा निवडणूक झाली असेल तर हां, सगळं झाल्यावर उत्तर द्या. हां, बरोबर आहे, प्रश्न बरोबर आहे. नाही, उत्तर मिळेल, काही शंका नाही. पुढचा विषय फक्त एजीएम बद्दलच बोला, तुमच्या एजीएम बद्दलच बोला. त्या निवडणुकी संदर्भात तुला उत्तर देतील, बाकी काहीच नका निवडणुकी नाही तुला उत्तर द्यायचे ना. आपण फक्त एजीएम बद्दलच, आपण सर्वसाधारण सभेबद्दलच. त्याआधी आपले प्रमुख पाहुणे जे आहेत ना, प्रल्हाद निंबाळकर
यांना 2 शब्द हा हा बोलायचे. सर्वसाधारण सभेबद्दलचं आहे का? हॅलो. आजच्या एजीएमबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 5 वर्षाचा आढावा जर घेतला आपण तर मी माझं मत मांडतोय की आपण 300 रुपये सभासद फी आकारतोय. या 300 रुपयाची विल्हेवाटणी आपल्याला आपल्या घटनेप्रमाणे करावी लागते आहे. त्या रकमेला आपल्याला इतर कामासाठी वापरता येत नाही. तर ती जी रक्कम आहे 300 रुपये ही फार अपुरी रक्कम आहे असं मला वाटतं. फारच, कारण काही 4-5 ॲटम आहेत त्यासाठी ते वापरावे लागते. तर माझं असं पुढच्या येणाऱ्या कमिटीला विनंती राहील की त्यांनी ही रक्कम जवळपास डबल करावी. अर्थात निर्णय कमिटीचा राहील, माझा नाही. 300 तुम्ही ठराव घेऊ शकता ना. मी माझं मत मांडतोय, निर्णय कमिटीने घ्यायचा आहे. ही कमिटी ही रक्कम फारच अपुरी आहे. आपल्याला काही कार्य करायचं झालं, समाजासाठी काही करायचं झालं, वेळ प्रसंगी काही कलामिटीज येतात, दुर्घटना होतात, त्यावेळेस आपल्याला समाजातील काही लोकांना आर्थिक मदत करावी लागते किंवा आपण समाजासाठी समाजातील विशेषतः गरीब मुलांसाठी काही करायचं धोरण आखणार असाल तर त्यासाठी ती रक्कम आता जी रक्कम आपण घेतो आहे ती फारच अपुरी आहे. माझी येणाऱ्या कमिटीला हीच विनंती राहील की त्यांनी ती रक्कम वाढवावी. किती वाढवावी तो रक्कम कमिटीने ठरवायचा आहे, तो अधिकार त्यांचा आहे. एवढंच मला सांगायचं होतं. थँक्यू. जय महाराज. तुम्ही ठरवा मांडू शकता. रनिंग कमिटी तुम्ही मांडू शकता. प्रमाणे रनिंग कमिटीतून ठराव मांडू शकतात. ॲक्टिव्ह करणं न करणं ते आमच्यावर आहे, पण तुम्ही ठराव मांडू शकता. या ठरावाला सगळ्यांनी आता जर मान्यता दिली तर आताच होऊन जिल्हावर यांनी जी फी आकारली 600 रुपये, म्हणजे 600 रुपये करत असं त्याचं म्हणणं आहे. तर माझ्यामुळे मी माझ्या वैयक्तिक मतामुळे सांगतो की ते 600 न ठेवता 500 रुपये ठेवायची, म्हणजे ती सोयीस्कर पडेल. कारण वर्गणी जमा करतानाही ते व्यवस्थित वाटेल. 500 रुपये आणि बाकीचं मिळाल्याची वर्गणी वेगळी राहील. त्यासाठी ठरावाची मान्यता आहे का? ठराव मांडा. हां, ठराव मांडलेला आहे. 500 रुपये वर्गणी मंडळाची आहे. सभासद फी 600 रुपये ठीक आहे. 600 रुपयाची काय
कमीत कमी आपलं महिन्याला 50 रुपये वर्गणी ही गेली पाहिजे तुम्ही सभासद बरोबर आहे पण म्हणजे 600 रुपये जर तुम्ही नंबर होईल आता यावर्षी 300 देते ना मग यावर्षी 200 रुपये वाढवा परत वाढवा आणि 500 रुपये माझ्यामध्ये बरोबर आहे मान्यता आहे मान्यता आहे का 500 रुपयाला मला या विषयामध्ये मान्यता व्हायच्या पहिले माझं एक छोटंसं मत आहे. हे जे आपण 500 रुपये किंवा 600 रुपये ठरवणार आहोत त्याच्यातलं मला 2 प्रश्न आहेत की ह्या 500 रुपये किंवा 600 रुपयाप्रमाणे जसं जिंगावकर सरांनी बोललं की कोणाला आपल्याला आर्थिक जी मदत करायची असेल कुठल्या सिच्युएशनमध्ये जे अतिशय गरीब परिवारातून येत असतील तर त्यांना आपण याच्यातून मदत करू शकू का हा विषय त्यावेळेला मान्यता घेताना विचारात घेण्यात यावा. दुसरं जी पण रक्कम आपण ठरवू ती सर्वसामान्यांना भरता येईल या अमाऊंटची असावी त्याच्यामुळे तो विषय विचारात घ्यावा. तिसरं जर का आपल्याला आर्थिक मदतीसाठी वेगळं काही पाऊल उचलता येईल तर त्या हिशोबानुसार जसं समजा जर आपण ही रक्कम 600 न ठेवता 500 ठेवायचा विचार करत असू तर 100 रुपये जे आहेत ते प्रत्येकी जसं आपण आपल्या आपल्या भवितव्यासाठी SIP करतो बऱ्याच वेळा तर ज्यांना ज्यांना शक्य आहे जे आर्थिक सबल घटक आहेत आपल्या समाजातले तर माझ्या मते ती एक विनंती सर्क्युलेट आपल्या समाजात करण्यात यावी की ज्यांना 100 रुपये 200 रुपये 500 रुपये जे काही आर्थिक मदत मंथली समाजासाठी करता येईल तर ती त्यांनी करून तो एक जर वेगळा फंड आपल्याला उभा करता आला तर तो त्यांना गरजेच्या वेळेला गरजू व्यक्तींना उपलब्ध करून देता येईल. तर या हिशोबाने त्याचा विचार करा. धन्यवाद. माझं म्हणणं असं आहे की आपण सभासद कसे ठरवतो. एका घरामधला एक माणूस की आता फॅमिलीमध्ये आता मी माझ्या घरात जायचं आम्ही 4 जण आहे माझे 2 भाऊ 2 भाऊ आम्ही दोघं 4 जण होतो. मग सभासद आपण एकच ठरवतो की 4 ठरवतो. त्या घरातला एकच सभासद असतो का 4 असतात. एक घर एक सभासद एक असेल हा. एकत्र असेल एकच व्यक्ती नाही. आणि 4 भाऊ जर वेगवेगळे असतील तर 4 वेगवेगळे म्हणजे काय वेगवेगळे म्हणजे अलग राहत असतील वेगळ्या ठिकाणी राहत असतील तर कसं आहे समजा आता बदलापूर 4 भाऊ बदलापूरमध्येच राहतात किंवा 4 भाऊ एक कल्याण डोंगर राहतो पण मग ते वेगळे सभासद तुम्ही ठरवून घ्या. वेगळे वेगळे नाही. जर सभासद वेगळे केले तर 300 रुपये पण भरपूर आहे. कुटुंबाचा अर्थ असा होतो की एकाच चुलीवर जर स्वयंपाक होत असेल आणि तिथंच ते कुटुंब राहत असेल तर ते एकत्र कुटुंब एकच व्यक्ती. मग 10 लोक जरी एकत्र राहिले तरी ते एकच जो काही मेन व्यक्ती असेल ती सभासद असेल. आणि समजा वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील गावामध्ये एकत्र जरी राहिले आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील म्हणजे किंवा प्रत्येक घराला एक सभासद असं तुमचं हो, म्हणणं. हो. प्रत्येकाला सभासद असायचं असं आहे. डिवायडेड झालं ना ते वेगळं झालं आहे. माझं काय म्हणणं आहे तुम्ही आता कसं म्हणता आपण आता म्हणतो आता माझे बाबा येतात आपण सगळे आता यंग जनरेशन काय करते की बाबा जातात विषय संपला. जर तुम्ही प्रत्येकाला सभासद करताना तो माणूस येणार. बघा उदाहरणार्थ साहेबराव त्यांचे बंधू गुलाबराव ते वेगळे सभासद आहेत हे वेगळे सभासद नाही त्यांचं म्हणणं असं आहे जरी ते एका घरात राहत असले तरी ते कमावते आहेत. एका घरात 4 जण कमावते आहेत तर ते 4 जण सभासद मधून जर आपण जर त्यांना घेतलं आणि चौघांकडून आपण जर रीतसर पावती घेतली सगळ्यांना सभासद हा तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे कमवते आहेत ज्यांचे लग्न झालेले आहेत पण एकाच घरात राहत आहेत पण त्यांना 4 जणांना तुम्ही सभासद म्हणून जर घ्याल तर निश्चितच मंडळाची प्रगती होईल आणि आर्थिक बळ वाढेल मंडळाची. सविस्तर बोलू का या विषयावर. एक सेकंड सर सविस्तर सांगतो मी माझा अनुभव आहे. हा विषय आहे ना निलेश भाऊने चांगला उचललेला आहे. आम्ही 3 वर्षापूर्वी मी आणि नामदेव खंबात आणि माझ्या मामाश्री आम्ही मुंबईमध्ये फिरत होतो वर्गणीसाठी. तर आम्ही हाच प्रश्न मामाने आम्ही समोरच्या व्यक्तीला विचारलं होतं भाऊ तुझ्या घरी आता 4 कमावते आहात
चारी पगार करता चारी चांगला व्यवसाय करा. तर एक काम करा, प्रत्येकाने तेव्हा किती आहे ती 900 ते 1000 रुपये वर्गवून द्या आपली सर्व. तर प्रत्येकी तुम्ही 1000 रुपये घ्या, 1000 रुपये घ्या आणि प्रत्येकाने अलग अलग पावती बनवा. भले तुम्ही एकत्र राहत नव्हते, एकत्र राहत नव्हते म्हणजे 2-2 बिल्डिंग होऊन राहत होते, तरी त्यांचा असा प्रश्न आला की बाबा मी मेन आहे, समजा घनश्यामकडे मेन आहे, माझ्या दोघं मुलं अलग राहतात, तर मीच त्यांची एका वर्गणी ग्राह्य धरायची, बाकीच्यांची नाही, बाकीच्यांची घ्यायची. पण कार्यक्रमाला येताना सर्व येत होते. निलेशचा प्रश्न आहे ना अगदी मनाला, आम्ही 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मनाला व्यक्त कारण की मी सविस्तर सांगितलं. मग आता मुंबईमध्ये पण मामा आहे, नामदेव खंबा आहेत, पण त्यांचा मुलगा मनोज खंबा आहे, तो मला पावतीचे पैसे देतो, तो पावतीचे पैसे देतो, दादा हे पैसे घे. पण बाकीचे लोक करत नाहीत. तर याच्यामुळे नवीन कमिटी जे येईल आम्ही नक्कीच यावर विचार करू आणि हा निर्णय घेऊ, जेणेकरून प्रत्येक मेंबरपासून जितकी वर्गणी घेता येईल आणि मंडळाला स्ट्रॉंग करता येईल आम्ही नक्कीच प्रयत्न करू. हा प्रश्न चांगला आहे, बरोबर आहे. आणि असे म्हणजे वसई विरारमध्ये भरपूर असे आहेत, एका घरात 4 घरं झालेले चांगले कमवते. मुंबईमध्ये पण एका घरात 4 घरं झालेले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये एका घरात 4 झाले आहेत. बदलापूरमध्ये झालेले आहेत. आता प्रत्येकाने कधी गेलं ना, आज 74 मेंबरांनी ॲक्च्युली लिस्ट दिलेली होती, पण ती 100-125 ते 250 मेंबर होतील एका वर्षभरात, पण ती देण्याची इच्छा मनापासून पाहिजे. जसं निलेश काय आपण उपस्थित त्याला निलेश पंकज भाऊ अलग आले, पण निलेश मदत करतो, दोघं भावांचे कौतुक करण्यासारखे आहे. भले वर्गणी सुभाष पुरुषोत्तम करायला यांच्या नावाने होते, पण त्यांना पावती न येता दरवर्षी ते 4 ते 5 हजार रुपयाचा आपल्याला स्नेहसमाना पाणीची सर्व सोय करतात. तरी त्यांच्याकडे सत्कार झाला नाही आहे. सत्कार करायला बोललो, ते बोलले दादा हे आमचे कर्तव्य आहे, आम्ही करत राहणार. तर नक्कीच या विषयावर आम्ही नवीन येणारी कमिटी नक्की विचार करू आणि पुढच्या एजमला हे तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यास 100% प्रयत्न करू, हे तुम्हाला सर्वांना वचन देतो. आणि हे सर्वांचे सहकार्य करणं गरजेचे आहे. मिळालं उत्तर? जयंत कुठे आहे? जयंत मिळालं उत्तर? अच्छा, आता पुढे कसला 500 रुपयाचा निर्णय झाला, 500 रुपयाचा निर्णय झाला. हां, तो प्रयत्न राहील, पण 500 रुपयाचा निर्णय झाला. हॅलो, आजचा विषय जो निलेशनी आणि जयंतनी धरला आहे, हा विषयाला मी जवळजवळ 3 ते 5 वर्षापूर्वी या सभागृहामध्ये वाच्यता केली होती. की माझं तेव्हाही एक मत होतं की आज आपल्या समाजाचा जो प्रत्येक कमावती व्यक्ती आहे त्यांनी वर्षातनं एकदा 500-600 जे काय ते द्यायला काय हरकत आहे? सांगा कोणाची हरकत आहे काय याच्याविषयी? पण सगळ्यांना सभासद करा, सगळ्यांना इन्क्लुडिंग करा. आज हा निर्णय आपण इथे पास करून घेऊ शकतो. म्हणजे कमिटी तुम्ही करा, नंतर पण आपण विचार करू शकतो. बघा, धन्यवाद. 500 रुपये आता हे कशासाठी वापरण्यात येणार? हे फक्त मंडळाच्या कामासाठी वापरण्यात येणार, हे मेळावा वगैरे याच्यासाठी वापरण्यात येणार नाही. आपण एक 500 रुपये घेतोय, हे जे आपण 1500 रुपये घेतो ना, त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही ते. त्याच्यात ते आपण 1200 रुपये पहिले आपले ठरले होते, 1200 रुपये वर्गणी आणि 300 रुपये सभासद फी. त्या 300 रुपये सभासद फीच्या जागी 500 रुपये सभासद फी करत आहोत. आपण घेताना मग आता अजून तो विषय पुढचा आहे, अजून ते मेळाव्याची वर्गणी अजून जमा करायची, ते ठरायची, तो पुढचा विषय आहे. मेळाव्याची वर्गणी ठरवायचा नवीन कमिटीला अधिकार आहे. 1500 घ्यायचे नाही, ते नवीन कमिटीला अधिकार आहे. 1500 मधूनच 500 तिकडे व्हायचे. आपण
वर्गणी मेळावा मेळावा जो असतो ना त्याचा सर्वस्व सगळा खर्च वेगळा असतो. तो या सभासदाच्या वर्गणीमध्ये येणार नाही. आपण ज्यावेळेस घेतो ना 1500 रुपये, हे आपण ते सभासद आणि मेळव्याचे असे मिळून 1500 रुपये घेतो. पण आपण 300 रुपये ते आपण सभासदचे वेगळे ठेवतो, 1200 रुपये आपण मेळव्याला खर्च करतो. पण आता आपण पुढच्या वेळेस जे घेऊ, कमिटी ठरवेल आता पुढच्या वेळी असं होईल की सभासद वर्गणी वेगळी असणार आणि तुमचा आपला जो मेळावा होतो त्याचं कॉन्ट्रीब्युशन वेगळं असणार. माझा एक गोष्ट आहे, 1700 होईल ते. 1700 हे आता कसं आहे, काळानुसार खर्च वाढतात. मागच्या वेळी 1200, यावेळी 1300 पण होते. आता प्रश्न काय आहे? तुझा प्रश्न मला लक्षात आला. तुला असं म्हणायचं आहे की आता आपण किती पैसे घेणार 1500च्या जागी? हा. आता जसं बोलताय की 1700 रुपये होतील. आता आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी गेलो, समजा आपण पहिल्या वेळेला 1000 रुपये घेतले, पहिल्या मेळव्याला 1500 च्या 1000 रुपये होते ना. तुझा मूळ प्रश्न सांग, म्हणजे काय मूळ आहे? मी पुन्हा समजवतोय, जस्ट लक्षात येईल सगळ्यांचं. पहिले आपण 1000 रुपये घेत होतो, नंतर 1500 झाले, बरोबर, गेल्या वर्षी. आता आपण 1700 रुपये, म्हणजे उद्या आपण गेल्यावरती त्यांचा आपल्याला प्रश्न नको व्हायला की बाबा तुम्ही दरवर्षी येणार. ही सभा त्याच्यासाठी आयोजित केलेली आहे जेणेकरून सर्वांच्या संमतीने एकमताने निर्णय मान्य होईल. मान्य झाल्यानंतरच पुढची कारवाई आपण करणार. सभासद वर्गणी आणि मेळावा एकत्र. आपण ही वर्गणी नवीन कमिटी ठरवेल की ही किती करायची आहे. हा, चला पुढे. पुढचा विषय एजीएमचा पुढचा विषय तो नवीन कमिटी नवीन कमिटीने याच कमिटीमध्ये समजा जाईल, पुढची कमिटी पण पुढे बघेल. आता 2000 त्यांचं म्हणणं बरोबर आहे, ह्याच कमिटीमध्ये या कमिटीने मी तुम्हाला समजावू शकतो. एक मिनिट ऐका फक्त, एक मिनिट ऐका. या वर्षी जानेवारीमध्ये आपला मेळावा संपन्न झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे या कमिटीच्या माध्यमातून एक मेळावा आपला झालेला आहे. एजीएम यांची कमिटीच्या माध्यमातून झाला हे महत्त्वाचं नाही. हे पुढल्या वर्षात झाला. हा. आर्थिक वर्ष. हा, आर्थिक वर्षात बरोबर आहे. आता येणाऱ्या आर्थिक वर्षात नवीन कमिटी बसेल. 2 महिन्यानं एक घेणार का? एक सेकंड. परत 2 महिन्यानं घेणार का? अरे गणेश भाऊ, एक सेकंड. म्हणजे 26-27चा निर्णय घेणार का? एक सेकंड मी या प्रश्नाला उत्तर देतो. म्हणजे आपला प्रश्न बरोबर आहे. आपण मागील 24-25चे आपण हे देतोय. तो 24-25च्या याच्यामध्ये जो आता निर्णय होईल हे जुनी कमिटी करणार आहे. 2026 मध्ये 2026 नाही हे सप्टेंबर. तर 2026ची जी एजीएम येईल त्याला नवीन कमिटी निर्णय घेणं बाकी राहील. जी आता जुनी कमिटी निर्णय घेईल ही इम्प्लिमेंट नवीन कमिटी पुढच्या वर्षापर्यंत करेल आणि पुढच्या मेळाव्यापर्यंत. आणि जे आता मान्य होईल ते पुढे मान्य होईल. 2026ला जे एजीएम होईल आपली त्या नवीन कमिटीप्रमाणे पुढचे कामं होतील. ते 24-25चे जो निर्णय घेणार हे कमिटी घेणार आहे. ओके. आता तो विषय अर्धा राहिला सर, अर्धा राहिला तो विषय. तो एक विषय पूर्ण नाही झाला, तुम्ही दुसरा विषय नका काढू. एक विषय पूर्ण होता, वर्गणीचा विषय. पहिला ह्योच विषय क्लिअर होणं गरजेचं आहे. वर्गणीचा विषय आहे. घनश्यामने ते सांगितलं असता. तुम्हीच ठरवणार आहात आता किती वर्गणी घ्यायची ती. तुमचीच कमिटी ठरवेल वर्गणी किती पास करायची. हो, त्यांच्याने तेच सांगितलं, वेगळं काय सांगितलं. माझा प्रश्न काय आहे, आपण जे अमाऊंट घेणार आहे 500 रुपये, अरे पण ते कशामध्ये ते 1500 मध्ये ॲड होणार, 500 वर्गणी वाढणार आहे. इथून पुढं मेळाव्याच्या वर्गणीसाठी परत मेळाव्याची वर्गणी तो विषय निघाला नाही.
1200 मध्ये 1200 मला तेच म्हणायचं 1700 2 मिनिटांनी संपतो. विषय निघाला नाही, विषय त्यामुळे प्रश्न विचारला. पण मी तेच बोलते, गणेश काय बोलतो की पुढच्या मीटिंगमध्ये असं नाही. 2 महिने मीटिंग होणार आहे का? आता हे म्हणणं आहे. विषय निघाला नाही. आपल्या मंडळाच्या मेळाव्यासाठी आपण जी वर्गणी होतो त्याच्यात 2 भाग असतात. एक म्हणजे सभासद फी आणि दुसरी मेळाव्याची वर्गणी. आता आपण आत्ताच निर्णय घेतलेला आहे की 500 रुपये आपण सभासद फी म्हणून आकारणार आहोत. आणि आता सर्वसाधारण लोकांचा विचार करून आपल्याला मेळाव्याची वर्गणी पण जास्त वाढवता येत नाही. कारण आम्ही जेव्हा कलेक्शनला जायचो त्यावेळेस आम्हाला तो अनुभव यायचा आणि काय एवढं संरक्षणच्या घ्यायचं काय तुम्ही काहीतरी कमी करा आणि मग तुम्ही तुमच्यासाठी कमी करणार आणि इतरांकडून 1500 घेणार म्हणजे हा निर्णय AGM-मध्ये झालेला आहे आणि तोच आहे. तुम्हाला द्यायचे असतील तर 1500 रुपये द्या, नाही तर नका देऊ. काय असं झालं आम्हाला मी कोणाचं नाव घेणार नाही, कोणाचं नाव घेणार नाही. परंतु किशोरला एक अनुभव असा होता की मी फक्त परतच केली होती, बाकी सॉरी त्याने घेतलं नाही. मी कुणाचं नाव घेत नाही. हॅलो, तो विषय असा होता की मी पावसी फंडाच्या मी कट्टारीचा असल्यामुळे कट्टारीच्या घरी जातो. आता कल्याण तुम्ही आपल्या समाजाच्या मार्गाकडे गेल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की वार्षिक तुमच्याला 1500 रुपये आहे. मी फक्त तुम्हाला माझी मग प्रवासाची देतो, वार्षिक वर्गणी देतो. मेळाव्याची वर्गणी देऊ शकत नाही. मी त्याला प्रश्न केला की असं का तुम्ही माझी वेळा तब्येत बरोबर नाही, हातपाय म्हणतात तर मी येऊ शकत नाही. तर ते मला फक्त 300 रुपये देत होते. मी नाकारले. एवढा फक्त सभासद वगैरे आपण घेत नाही, तर दर सकट मेळावा वर्गणीमध्ये इन्क्लूड करून घेतो. तर ते बोलले नाही मी 300 रुपये देईल. तर मी त्यांना बोललो की हा माझा एकट्याचा निर्णय नाही आहे, हा सगळ्या कमिटीचा निर्णय आहे. त्यामुळे मी ते आता तुमच्याकडे 300 रुपये घेऊ शकत नाही. पण आता तीच व्यक्ती म्हणजे की किशोर बाबांनी माझ्याकडे 300 रुपये घेतले होते. आता हे योग्य आहे की अयोग्य आहे? मी आता अशी सूचना मागतो की आता येणाऱ्या मेळाव्यासाठी 500 रुपये सभासद फी व 1000 रुपये मेळावा फी अशी एकूण 1500 रुपये वसूल करण्यात यावी. आपण 1500 रुपये कायम ठेवलं, त्याच्यात वाढ केलेली नाही आहे. बघा प्रत्येक नियमाप्रमाणे प्रत्येक वर्षी काही केलं तर आपण 10% प्रत्येक गोष्टी घेतो. तर म्हणजे 1000 रुपये मागच्या टायमाला पण होती, तर आता 1000 वर 1100 करा. 1100 मेळावा वर्गणी फी आणि 500 रुपये सभासद फी. सभासद वाटतात 1100 प्लस 500. सूचना आलेली आहे, घनश्याम कन्याने सूचना मांडलेली आहे की 1500च्या ऐवजी 1600 रुपये घ्या. हा वाढ होत असते. पण आता इथल्या सर्वसाधारणांचं मत लक्षात घेता 1500 रुपये काय
रुपये आणि 1000 रुपये असे 1500 रुपये जर भरायचे नव्हते तर त्यांना 500 रुपये भरून सभासद म्हणून आपल्याकडे राहता येईल का? आणि जर मेळाव्याची फी भरण्याची त्यांची आर्थिक जर साधन नव्हते तर त्या व्यक्तींबरोबर आपली ट्रीटमेंट काय आहे किंवा त्यासाठी आपलं कशाप्रमाणे आपण त्या व्यक्तींना आपल्या समाजात सामावून घेऊ शकतो ही आर्थिक दुर्बल आहे. बरं, आता हा विषय असा आहे, हा सेन्सिटिव्ह विषय आहे. हा विषय सेन्सिटिव्ह आहे. तर या विषयात आपण दरवर्षी वर्गणी जमा करायला जातो. आपण अशाच जागी वर्गणी जमा करतो किंवा घेतो ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांना आपण आमंत्रण पत्रिका सुद्धा देतो, मेळाव्याला सुद्धा बोलतो, त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा करतो आणि आपण त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो. गणेशभाई तसं नाहीये. प्रश्न असा आहे तो की त्याची इच्छाच नाहीये. म्हणजे इच्छा आहे थोडीफार भरण्याची, बाकी तुम्ही घेणार कधी वर्गणी? घेत नाही ती वर्गणी, उलट त्यांना यथोचित सन्मान करून त्यांना समाजामध्ये सामावून करतो आणि त्यांना पत्रिका मेळाव्याची जी रक्कम आहे ती भरू शकत एक मिनिट, त्याच्यात काय होतं माहिती आहे का? एकाने जर समजा 200-300 रुपये जर दिली ना तर तो दुसऱ्याला जाऊन सांगतो मी नाही दिली मेळाव्यावर गेले, मी मेळाव्याला गेलो नाही पण मी फक्त 500 रुपये देतो. मग तो दुसरा काय करतो, ज्याचे 500 गेले तर माझे 500 का गेले, माझे 1500 का गेले. मग ती प्रथा पुढे 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 सगळं जाते आणि त्याच्याने मग मरण जाऊन होतो. म्हणून आपण काय करतो, तुमच्याकडून वर्गणी नको पण तुम्ही कार्यक्रमाला या आणि तुम्ही कार्यक्रमाला या तुमचा सन्मान करतो असं आपण त्यांना करतो. कारण एकाकडून जर 200-300 रुपये घेतले तर माझ्याकडून जर घेतलं 300 रुपये तर हे मी पण नाही, मी पण 500 देतो, मला 500 देण्याचं आदर करतो. तर आपण असं करतो. आता पुढे एटीएमचा 1500चा विषय आहे. नियम एकच. आता 1500चा विषय आहे. 500 रुपये सभासद वर्गणी आणि 1000 रुपये मेळावा वर्गणी अशी 1500 रुपये म्हणून सर्व मान्यता आहे का सर्वांची? हात उंचावून 1500 रुपयाला मान्यता आहे का? ठराव मंजूर आहे का? 1500 रुपये मान्य आहे. आपण सभासद वाढवू, अजून आपण सभासद वाढवायचे, तो विषय वर्गणीत नाही आहे. एटीएमच्या पॉईंटमध्ये